इकडे आपण दोडक्याची भाजी काढून सुद्धा दाखवलेली आहे. अगदी झटपट होईल. मुलांच्या टिफिनसाठी आपण दुसरी एक रेसिपी तयार केलेली आहे, तर नक्कीच ट्राय करा. दोडक्याची भाजी कशा प्रकारे बनवायची आहे आणि आपण कट करून सुद्धा कशा प्रकारे घेतलेलं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. दोडका शिजवण्यासाठी आपण एक टिप्ससुद्धा सांगितलेली आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशा प्रकारे दोडक्याची भाजी बनवली आहे आणि तीसुद्धा अगदी कमी वेळेत. तर चला, कुठलाही वेळ न घेता आपण सुरुवात करूयात. नमस्कार, तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण दोडका भाजी बनवणार आहोत आणि मुलांच्या टिफिनसाठीच भाग 2 आणि रेसिपीसुद्धा आपली दुसरीच आहे टिफिनसाठी मुलांच्या. तर शाळेची घाई असते आणि आपण भाजी बनवण्यासाठी अगदी झटपट होणारी अशी भाजी ही, आणि कट करत असताना सुद्धा आपण काळजी घेतली आहे. असे लांबके साईज बनवलेले आहेत जेणेकरून शिजण्यासाठी वेळ लागणार नाही. अशा प्रकारे आपण कट करून घेतला आहे दोडका. दोडका बनवण्याची आपली ही एक वेगळी पद्धत आहे आणि मुलांना सुद्धा खूप आवडेल, आवडीने खातील. तर चला, सुरुवातही करूयात आणि रेसिपी तुम्ही कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशा प्रकारे दोडक्याची भाजी बनवत आहोत. अगदी साधी सोपी करायला आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट अशी रेसिपी आहे. इकडे आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे. कढाईमध्ये आपण तेल घालूयात. तेलाचं प्रमाण अगदी कमी घालायचं, म्हणजे मुलांच्या टिफिनवरती किंवा बॅगवरती सांडणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. आणि सगळ्यात अगोदर यामध्ये जाईल आपलं जिरं आणि मोहरी. इकडे आपण जिरं मोहरी घेतली आहे, तर सगळ्यात सुरुवातीला कढाईमध्ये जिरं आणि मोहरी जाईल. इकडे आपलं जिरं मोहरी चांगले तडतडून झाले, तर सगळ्यात आता सुरुवातीला आपल्याला यामध्ये दोडका कट करून घेतलेला आहे हा घालायचा आहे. तर हा घालूयात आपण. इकडे आपला दोडका घालून झाला आहे आणि हा थोडा मिक्सही करूयात. इकडे आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि दोडका आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे याला वेळ लागणार नाही शिजण्यासाठी. तर आणखीन आपण याला 2 मिनिट असं भाजून घेऊयात. इकडे दोडका चांगला भाजून झाला आहे, तेलामध्ये चांगला भाजलेलाच आहे. तर त्यामध्ये जाईल हळदी पावडर, चवीनुसार मीठ. याला आपण आणखीन एकदा मिक्स करूयात. इकडे आपला दोडका मिक्स करून झाला आहे, तर यावरती झाकण ठेवूयात. अगदी 2 मिनिटाची वाफ देऊयात आणि तयार होईल आपली दोडक्याची भाजी. कमी वेळेत अगदी मुलांना आवडेल अशी भाजी. तर चला, 2 मिनिटं झाल्याच्या नंतर आपण दोडका पाहूयात. इकडे आपण झाकण काढूयात आणि पाहू शकताय चांगल्या प्रकारे आपला दोडका वाफलेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे. तर सगळ्यात शेवटी यामध्ये जाईल शेंगदाण्याचं वाटण. इकडे आपण शेंगदाण्याचं वाटण घेतलं आहे, तीसुद्धा छोटी वाटी. तर इकडे आपण शेंगदाण्याचं वाटण घालूयात. आणखीन एकदा याला मिक्स करूयात. इकडे आपलं शेंगदाण्याचं वाटण आणि दोडक्याची भाजी मिक्स करून झालं आहे, तर आणि भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आता गॅस आपण ऑफ करूयात. अगदी तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकताय अतिशय सुंदर अशी आपली भाजी तयार झाली आहे. आणि यामध्ये तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता, मी इकडे केलेलं नाही. तर नक्कीच ट्राय करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि चला, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.